भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 14 मध्ये अर्जुनाच्या रथावरील पांचजन्य, देवदत्त आणि पौंड्रया शंखध्वनींचा उल्लेख आहे। हा श्लोक पुढील प्रमाणे आहे। श्लोक ततः शुखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखा सहसेवाभ्यहन्यन्तस शब्दस्तु मूलोभवत। श्लोकाचा अर्थ त्यानंतर कौरवांच्या सैन्याचा शंखनाद झाल्यानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथातून तसेच इतर योद्ध्यांच्या रथातून शंख, भेरी, नगारे आणि गोमुखध्वनी मोठ्या आवाजात वाजवले गेले। त्यामुळे एक प्रचंड घनगंभीर नाद निर्माण झाला। या श्लोकातून काय शिकायला मिळते? 1. युद्धात उत्साह आणि स्फूर्ती आवश्यक असते। शंखनाद केवळ आवाज करण्यासाठी नव्हता, तर तो एक शक्ती आणि आत्मविश्वास वाढवणारा संकेत होता। 2. युद्धपूर्व मानसिक तयारी। प्रत्यक्ष लढाई सुरू होण्यापूर्वीच योद्धे मानसिकदृष्ट्या सज्ज होतात। 3. सामूहिक एकता। एकाच वेळी विविध प्रकारच्या वाद्यांचा निनाद होणे हे संघटनेचे आणि सहकार्याचे प्रतीक होते। 4. धर्मयुद्धाची तयारी। हा शंखनाद धर्मासाठी लढण्याची सिद्धता दर्शवतो, ज्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाच्या सोबत आहे। हा श्लोक आपल्याला शिकवतो की कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात उत्साह आणि योग्य तयारीने करायला हवी। धन्यवाद। व्हिडिओ आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राइब करा।